गुड मॉर्निंग मित्रांनो. आज तारीख आहे, आता वाजले 10:50 आज 30 तारीख आहे. काल रात्री आपण हिसारला आलो होतो. 9-10 वाजले होते आपल्याला यायला. आता आपण हिसारच्या हॉटेलमधून बाहेर निघतोय. 11 वाजले आता आपल्याला. 11 जवळपास झालेले ते. ओके, नाव करणदीप हॉटेल रेस्टॉरंट. गाडी आपली सजली आहे छान. हा मित्र आहे माझा. हाय भरत. ओके, चला आता जर्नी चालू करूया. ओके चला बाय. नो चला निघूया आता. जर्नी स्टार्ट करूया आपण हिसारवरून. ओके, आता आपल्याला आज जायचं आहे अमृतसरला. टाईम दाखवतोय 6 तास 9 मिनटं. ओके, स्टार्ट जर्नी. आणि आपण पोहोचणार संध्याकाळी 5 पर्यंत जर आपण स्पीड मेंटेन ठेवला तर. चला. गुड मॉर्निंग हिसारच्या मित्रांनो. आता आपण जर्नी चालू करूया. चला. गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया, छत्रपती शिवाजी महाराज की जय, धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज की जय, जय भवानी, जय शिवाजी, हर हर महादेव, बजरंग बली की जय, जय श्रीराम, येळकोट येळकोट, जय मल्हार. चला आता दिवसाची सुरुवात खूप छान झाली आहे. मस्त वाटते. कालची झोप छान झाली आपली. त्याशिवाय झोप नसल्या काल आणि परवा आणि आय थिंक 3 दिवसांनी झोप नव्हती मला. त्याच्यामुळे खूपच हे झालेलं मला, डिहायड्रेशन झालेलं आणि थकवा वाटत होता. काल पूर्ण झोप काढली. आता आज ऊन लागतं आहे पण मला असं वाटतं होऊन जाईल, व्यवस्थित आपली जर्नी होऊन जाईल. तर इकडे टेम्परेचर आहे जास्त, पण राजस्थानसारखं टेम्परेचर मला वाटत नाही होईल. ओके, आता एक मित्र मला भेटला होता, त्याचं नाव भरत आहे. तो जुनागडचा आहे. तो मला काल भेटला हिसारला येताना आणि आता तो त्याची आणि माझी जर्नी आम्ही एकत्रच कवर करणार आहे. जिथपर्यंत आम्हाला जमेल तिथपर्यंत आम्ही ट्राय करू एकत्र राहण्याचा. आता आपण हिसारच्या रोडमध्ये आपण आता हिसार सिटीमध्ये आपण. छान आहे सिटी, रस्ते पण छान आहेत. आतापर्यंत तर मजा झाली. जेवण चांगलं होतं कालचं हॉटेलचं, राहायला पण चांगलं भेटलं. चला लोक आता अंतर कापूया. आता आपल्याला 7 तास 7 मिनटं दाखवतोय GPS. 330 किलोमीटर आहे अमृतसर इकडून. सिटीच्या बाहेर निघायचं आपल्या लवकर. नमस्कार मित्रांनो. आज आपण हिसार सिटीला बाईकने एक्सप्लोर करणार आहोत. समोर आपण बघतोय राणी लक्ष्मीबाई यांचा सुंदर असा हा अश्वारूढ पुतळा आहे. हातामध्ये तलवार, जी शौर्य आणि पराक्रमचं प्रतीक आहे. राणी लक्ष्मीबाई यांना आपण झाशी की राणी या नावाने संबोधतो आणि त्या होत्याही. 1857च्या लढाईमध्ये त्यांनी इंग्रजांच्या खिलाफ लढा पुकारला होता आणि नंतर त्यांना वीरगती प्राप्त झाली होती. जेव्हाही एखादा अश्वारूढ पुतळा आपण बघतो तर त्याच्या घोड्याच्या पायाकडे आपण आकर्षाने निरीक्षण केले पाहिजे. राणी लक्ष्मीबाई यांच्या घोड्याचे एक पाय वरती आहे. ह्याचा अर्थ असा आहे की राणी लक्ष्मीबाई लढाईच्या वेळी जखमी झाल्या होत्या, नंतर त्यांना वीरगती प्राप्त झाली होती. एखादा वॉरियर जेव्हा लढाईमध्ये वीरगती प्राप्त होतो तर त्या घोड्याचे दोन्ही पाय वरती असतात. तर हेही आपण लक्ष दिलं पाहिजे. आणि आपले छत्रपती शिवाजी महाराज यांचे जेव्हा अश्वारूढ पुतळा आपण जेव्हा बघतो तेव्हा त्याचे घोड्याचे 4ही पाय जमिनीला टेकलेले असतात. याचा अर्थ असा आहे की ते नैसर्गिक पद्धतीने किंवा नॅचरल पद्धतीने त्यांना वीरगती प्राप्त झाली. महाराजांनी असे असंख्य लढल्या आणि जिंकल्याही. आणि त्यांचा गनिमी कावा हा जो स्ट्रॅटेजी आहे ती सगळ्यांना माहिती आहे आणि जगाने ती आत्मसात पण केलेली आहे. हे सगळ्यांनी निरीक्षण केले पाहिजे. मित्रांनो, सकाळचा पहिला टोल हिसार सिटीला आता आपण मागे सोडलं आहे आणि आता आपण पहिला टोल आपण गाठतो आहे. बघूया आता हा पहिल्या टोलचं नाव काय आहे. नाव तर काय कळत नाही आहे. चला आता आपण अंतर तर खूप फास्ट कापतो आहे. आता मला वाटतं अर्धा पाऊण तास झालेला आहे. सिटीला आपण आता बाहेर आलेलो आहे. ओके, नाव दिसत नाही आहे. समजूया आपण की बाबा अमृतसर हिसार टोल आहे. चला आता पुढे काय निरीक्षण दिसलं की तुम्हाला मी सांगत जातो. भेटूया पुढे.
मित्रांनो, आता आपण पंजाब आणि हरियाणा स्टेटच्या बॉर्डरच्या विलेजमध्ये ड्राईव्ह करतो आहे. रस्ता छोटा झालेला आहे, बाजूला दोन्हीकडे आपल्याला थोडं झाडं दिसायला लागली आहेत आणि मजा येते. अरे हे काय दिसतं आपल्याला? उंटाची बैलगाडी, एक नंबर. बघा चालतो आहे बघा उंट डोलाने. आणि आपण ती गाडी पण बघा, आपला सर्जा पण एकदम भारी चालतो आहे, एक नंबर वाटते. आज ऊन कमी आहे, म्हणजे एवढं वाटत नाही आहे गरमी आता. आणि छान रस्ते आहेत, वळणावळणाचे रस्ते आहेत गावामध्ये. एका दुका गाडी दिसते आपल्याला. आणि आता फटाफट आपल्याला अंतर कापायचं आहे, कारण अजून अमृतसर खूप लांब आहे. संध्याकाळ होईलच आपल्याला. तुम्ही तिथपर्यंत नजारा एन्जॉय करा गावाचा, मी पण करतो. भेटूया पुढे. आता काय चांगलं असं तुम्हाला दाखवत राहील मी. मित्रांनो, थोडासा विसावा घेतला आहे. चला गाडी चालू करूया. GPS आपल्याला छोट्याशा गावामध्ये घेऊन आला आहे पंजाब स्टेटच्या. बघा पेवरचे रस्ते दिसत आहेत आणि तळ दिसते आपल्याला, सुंदर तळ आहे. समोर एक काहीतरी मॉन्युमेंट दिसतं आहे, छान स्ट्रक्चर आहे, एक नंबर वाटते. आणि गावाचे लोक सगळे बाहेर आले. ट्रॅक्टर दिसत आहे, काही मंडळी दिसत आहेत. आणि आता राईट बनतो आहे आपल्याला GPS. अरे वा, टर्बॅक रोड भेटला बघा आपल्याला परत. आणि परत दोन्ही बाजूला छान सुंदर झाडं, लांब लांबपर्यंत शेत. वैशिष्ट्य इकडे कसं आहे पंजाबमध्ये की तुम्हाला लांब लांबपर्यंत शेत दिसतात तुम्हाला, आणि एक नंबर वाटते. आणि थंड वाटते. राजस्थानपेक्षा तर खूप चांगलं आहे, कारण गेल्या 2 दिवसापासून राजस्थानमध्ये खूप गरमी होती. थोडा त्रास झाला, पण तीही मजा वेगळी होती, ती मजा घेतली पाहिजे. आणि इथे घरं खूप मोठे मोठे आहेत आणि छान आहेत. लोकं पण बघा, तुम्हाला इथे घरं दिसतात बघा, लोकं पण तुम्हाला दिसत आहेत मध्ये मध्ये. आणि छान आहे, तुम्ही पण एन्जॉय करा माझी जर्नी. नजारे खूप भारी आहेत. चला. ओके मित्रांनो, आता आपण सिरसा सिटीपासून थोडं बाहेर आलो आहे. आता वारले की ते आपण नॅशनल हायवे 703वर आहे. टापा टाजो 22 किलोमीटर टू पक्का रोड. ओके, आता आपण थोडा ज्यूस पिऊन घेऊ. थांब पिऊ दे, 2 मिनिट. आता आपण ज्यूस पिऊन घेऊ. भाई एक दे ना दोस्त, एक. नाम क्या नाम क्या है तेरा? नाम क्या है? पहले नाम तो बता. हाँ, और तेरा? कुलदीप. ये पिएगा क्या? बोल. हाँ पिएगा क्या? पैसे से चाहिए, पी ले. ठीक आहे, बोल. मित्रांनो, समोर आपल्याला बोर्ड दिसतोय. लुधियाना 103 किलोमीटर, मोगा 92 किलोमीटर, तापा 15 किलोमीटर. आता आपण पंजाब स्टेटच्या हायवेवर आता ड्राईव्ह करतोय. रस्ता आता बघा मोठा आलेला आहे, 2 लेनचा. आणि रस्त्या दोन्ही बाजूला आपल्याला झाडंही खूप वाढलेली दिसत आहेत आणि खूप भारी वाटते, सुंदर वाटतो आहे हायवे. स्पीड आपल्याला आता वाढवता येतो आहे. 70 ते 80च्या स्पीडने आता आपण ड्राईव्ह करतो आहे आणि आपल्याला अंतर फास्ट कापता येतात. आणि रस्त्याच्या बाजूला आपल्याला दिसतं आहे की लांब लांबपर्यंत शेत आहेत. आणि आज मी तुम्हाला पंजाब स्टेटबद्दल काय माहिती सांगणार आहे. पंजाब स्टेटचं नाव कसं पडलं आहे हे तुम्हाला माहिती आहे का? पंजाबचं नाव 5 नद्यांमुळे पडलेलं आहे आणि हे 5ही नद्या उगम पावतात हिमालयातून. ह्यांचं नाव आहेत सतलज, रवी, बियास, झेलम आणि चेनाब. यांचा उगम होतो हिमालयातून आणि ते पुढे पंजाबमधून प्रवास करतात आणि अमृतसरमधून ते पाकिस्तानला मिळतात आणि पाकिस्तानातून ते अरेबियन सीमध्ये जाऊन त्यांचा प्रवास संपतो. आणि हे 5ही नद्या पंजाबमधून वाहतात, म्हणून पंजाबचं जी जमीन आहे ती खूपच सुपीक आहे आणि इथे शेतकरी खूपच सुखी आहे. आणि म्हणून या 5 नद्यामुळे पंजाब स्टेटचं नाव पडलेलं आहे. आणि तुम्ही तर नोटीस करणार की ते घरं खूप मोठे मोठे असतात, फॅमिली एकत्र राहते. ते शेतीही मला वाटतं पारंपरिक पद्धतीने पण करतात आणि आधुनिक पद्धतीने पण केली जाते. आणि मस्त आहे, इथं वातावरण छान दिसतं आहे. आतापर्यंत जितकाही प्रवास केला तेव्हा खूप चांगले लोक भेटले, त्यांनी खूप वॉर्म वेलकम केलं आतापर्यंत. भारी वाटते. तुम्ही पण आता नजारा एन्जॉय करा. लोक आपण आता अंतर कापूया अमृतसरच्या दिशेने. चला भेटू पुढे.
ओके, हे पंजाबचे गाव आहे. गावामध्ये घरं बघा कसे आहेत पहा. आपल्याला जायचं आहे आता गोल्डन अमृतसरला, गोल्डन टेम्पलला. ओके, गावाच्या बाहेर आलो होतो आपण मस्त. दिखा रहा है क्या बरोबर? गोल्डन टेम्पल जाना है, गोल्डन टेम्पल. गोल्डन टेम्पल अमृतसर, वहाँ जाना है. यहाँ से क्या? हाँ, ओके चलेगा. हाँ, मित्रांनो, आता आपण अमृतसर च्या रोडला आपण आता ड्राईव्ह करतो आहे. हायवे सोडला आहे आपण आता. समोर एक सुंदर गुरुद्वारा दिसतं आहे आपल्याला रस्त्याच्या कडेला. एक नंबर वाटते. आणि रस्ता थोडा छोटा आहे, ट्रॅफिक खूप आहे इकडे. आणि बघू आता नाव काय आहे गुरुद्वाराचं आपण बघूया. आपल्याला काय वाचता येतं का बघूया. नाही, थोडंसं आपल्याला नाही कळणार कारण पंजाबीमध्ये लिहिलं आहे. पण एक नंबर गुरुद्वारा आहे, भारी वाटतं एकदम. आता संध्याकाळचे 4:30 पावणे 5 झालेले आहेत. सकाळपासून आपण ड्राईव्ह करतो आहे, मजा येते एकदम. समोर मित्र माझा आहे भरत, तो पुढे पुढे ड्राईव्ह करतो आहे, मी मागे त्याला फॉलो करतो आहे. चला आता या गुरुद्वाराला आपण लांबून दर्शन करूया आणि पुढे निघूया अमृतसरच्या दिशेने. भेटू पुढे, चला. मित्रांनो, आता आपण मोगा सिटीमध्ये एंटर करतो आहे आणि मोगा सिटी पण भारी आहे, एक नंबर वाटते. आता चौक येईल आपल्याला, चौकवरून आपल्याला लेफ्ट घ्यायचं आहे आणि दिसते आपल्याला चौक, भारी वाटते. चला लोक आपल्याला लेफ्ट घेऊन अमृतसर गाठायचं आहे. भेटू पुढे. मित्रांनो, आता आपण संध्याकाळ हायवेला आपण तसा ड्राईव्ह करतोय आणि सूर्य बघा मावळतोय. सूर्य आता ब्राईटनेस कमी झाली, मावळीच्या दिशेने चाललेला आहे. एक नंबर वाटते. आता स्पीड पण आपल्याला वाढलेला आहे. संध्याकाळचं आपलं लोक आपलं अंतर कापूया. पाठवून कोणतरी हॉर्न वाजवतं आपल्याला. व्हाईट गाडी आहे. अरे वा, छोटं पोरगा आहे, एक नंबर. खूप बरं वाटतं असं लहान मुलांनी जेव्हा आपल्याला वेव केलं, रिस्पेक्ट केलं, आपल्याला हात दाखवला, खूप भारी वाटतं. खास करून दुसऱ्या सिटीमधल्या मुलांनी आपल्याला जर असं रिस्पेक्ट दिलं तर अजून छान वाटतं. ड्राईव्ह करायला मोटिवेशन भेटतं आपल्याला.
चला जरा गाडी स्पीडने पळूया आणि त्याला परत आपण वेव करूया, हात दाखवूया. हाय बेटा, थँक्स. मस्त वाटतं एकदम. चला असंच आपलं अंतर कापायचं आहे. आणि बाईक चालवताना आपल्याला ह्या गोष्टी लक्षात ठेवल्या पाहिजे की रिस्पेक्ट आपल्याला कधी भेटतं जेव्हा आपण रिस्पेक्ट देतो. आणि चांगली बाईक चालवण्याला रिस्पेक्ट भेटतंच. तर थोडंसं पेट्रोल कमी झालेलं आहे. पेट्रोल स्टेशन दिसतं आपल्याला. लवकर आता पेट्रोल स्टेशन आपण जाऊया लेफ्ट साईडला आणि अमृतसर आपण गाठूया. त्या मुलाला परत बाय करू आपण. चला बाय बेटा, भेटू परत. छान. चला पेट्रोल स्टेशन जाऊया आणि लवकर पेट्रोल भरूया. बस 85 बोला चलेगा. चले तारण साहिबच्या इथून आपण बाहेर येतोय. तुम्ही गेट बघू शकता. मित्रांनो आता आपण अमृतसरच्या दिशेने आता आपण चाललो आहे. आणि आता आपण तारण साहिब यांचा प्रवेशद्वार आता आपण क्रॉस केलेला आहे. आणि आता संध्याकाळ झालेली आहे. आय थिंक 5:30 पावणे 6 वाजलेले आहेत. आणि खूप भारी वाटतं आहे. आज मी तुम्हाला एक गोष्ट सांगणार आहे. आपल्या छत्रपती शिवाजी महाराज यांच्या समकालीन असणाऱ्या एका व्यक्तीबद्दल. त्यांचं नाव आहे गुरु गोबिंद सिंग, जे शीख धर्मियातले खूप महत्त्वाचे नाव आहे. आणि ते शीख धर्मियातले 10वे गुरु होते आणि शेवटचे गुरु होते. गुरु गोबिंद सिंग यांचा जन्म 1666 झाला आणि त्यांचा मृत्यू 1708 नांदेडमध्ये झालं. आता नांदेड हे नाव मी का सांगितलं कारण नांदेड हे आपले संत नामदेव ह्यांच्यासाठी खूप फेमस आहे. आणि ह्यांचं पंजाबशी खूप कनेक्शन आहे. 1213च्या काळामध्ये ते तिकडे ह्याचे प्रचारक आणि ॲज अ गुरु म्हणून तिथे गेले होते. त्यांनी खूप प्रचार केला होता आणि लोकांना खूप चांगल्या गोष्टी सांगितल्या होत्या पंजाबमध्ये. त्यामुळे संत नामदेव आणि गुरु गोबिंद सिंग यांचं खूप काही नातं आहे. आणि गुरु गोबिंद सिंग हे जे शेवटचे गुरु होते त्यांनी त्या काळी औरंगजेब आणि मुघलांबरोबर 21 युद्ध लढले होते. आणि त्या युद्धामध्ये त्यांचे 4ही मुलं शहीद झाले होते. म्हणजे एवढं मोठं बलिदान त्याने शीख धर्मियांसाठी केलं होतं आणि त्यांनी धर्मयुद्ध पुकारलं होतं. त्यामुळे गुरु गोबिंद सिंग हे नाव खूप मोठं आहे. जसे आपले छत्रपती शिवाजी महाराज होते तसेच गुरु गोबिंद सिंग शीख धर्मियांसाठी होते. आता आपल्याला अमृतसर गोल्डन टेम्पलचा आपल्याला प्रवेशद्वार दिसतो आहे. आता आपण खूप जवळच आलेलो आहे. आता कधी कधी असं वाटतं की त्या काळामध्ये आपण जर गेलो असतो तर किती भारी वाटलं असतं. आपल्याला आपले महाराज भेटले असते. छत्रपती शिवाजी महाराज, धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज, संत तुकाराम, नामदेव महाराज आणि गुरु गोबिंद सिंग आणि असे असंख्य लढवय्ये आपल्याला भेटले असते. आणि तो काळच भारी होता. आणि खूप भारी वाटते आज पण मला गोल्डन टेम्पलमध्ये जायला खूप भारी वाटते. आता आपण गोल्डन टेम्पलच्या एकदम जवळ पोचलेलो आहे. माझा मित्र पुढे चाललेला आहे. आणि बघा तुम्हाला रौनक दिसते की नाही किती छान सगळं लाईटिंग वाटते आता. आणि आपल्याला आता अमृतसर गोल्डन टेम्पलचा प्रवेशद्वार दिसतो आहे. आणि खूप सुंदर वाटते. असं वाटतं हे दृश्य डोळ्यामध्ये साठवून ठेवावं. एक नंबर. चला पुढे आता तुम्हाला अजून दाखवतो मी काय दिसते आपल्याला. छान वाटते पण आजचा दिवस. मित्रांनो आता आपण प्रवेशद्वाराच्या आता आतमध्ये येतो आहे. आणि बघा किती सुंदर वाटते बघा. सगळीकडे तुम्हाला रोषणाई दिसते. खूप लोक दर्शनाला येतात. आणि वैशिष्ट्य म्हणजे इकडे तुम्हाला असं कुठेही तुम्हाला इथे घाण दिसणार नाही. एकदम क्लीन आणि छान. लोकही आपल्या हिशोबाने येतात, दर्शन घेतात आणि जातात. आम्हाला गोल्डन टेम्पल अमृतसरला यायचं कारण आहे की आम्हाला आशीर्वाद घ्यायचा आहे. कारण उद्यापासून आमची खूप मोठी राईड चालू होणार आहे लद्दाखची. लद्दाखवाली लेह भारीची खूप मोठी राईड आहे 2024. आम्ही उद्यापासून श्रीनगरला क्रूज करणार आहे.
आणि श्रीनगरपासून आपले मेन मोठे मोठे पासेस चालू होतात. त्यामुळे आम्ही गोल्डन टेम्पलमध्ये गुरु गोबिंद सिंग आणि असे असंख्य गुरु आहेत त्यांचा आम्ही आशीर्वाद घ्यायला इथं आलेलो आहे आणि नक्की आम्हाला आशीर्वाद देतील आणि आमची पुढची ट्रिप खूप छान होईल ही आम्ही आशा बाळगतो. तुम्ही आता एन्जॉय करा हा दृश्य आणि मी एन्जॉय करतो. मला खूप बरं वाटतं आहे, तर खूप पीस वाटतं आहे, खूप छान वाटतं आहे. बघा किती सुंदर दिसतं आहे बघा गोल्डन टेम्पल. खूप सुंदर अमृतसर गोल्डन टेम्पल अप्रतिम, किती भारी वाटतंय. नोटीस केलं असेल मुघल शैली त्या काळातलं बांधकाम आहे. दर्शन